बातमी आहे। शीतल तेजवानीची वकील दीपाली केदार समितीसमोर सुनावणीसाठी आता उपस्थित राहिले आहेत। व्यवहारामध्ये कोण अधिकारी कर्मचारी होते या संदर्भातली समितीने माहिती घेतली आहे आणि कोणत्या अधिकाऱ्याच्या टेबलवर फाईल फिरली याबाबत देखील चौकशी करण्यात आली आहे। खरेदीदार आणि विक्री करणाऱ्यांनी नेमकं कोणाला हाताशी धरून हा व्यवहार केला, कोणत्या अधिकाऱ्यांच्या टेबलवर ही फाईल फिरली या संदर्भातली माहिती देखील समितीने घेतली आहे। आताची महत्त्वाची बातमी, मंत्री पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। शिवडी न्यायालयाने गर्जेला पोलीस कोठडी सुनावली आहे। 2 आरोपी अद्यापही फरार आहेत। आरोपीची बहीण आणि त्याचा भाऊ हे दोघेही फरार आहेत। पत्नीच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याचा अनंत गर्जे याच्यावर ठपका आहे। अनंतचे विवाहबाह्य संबंध असल्याचा पत्नी डॉक्टर गौरी हिला संशय होता। आदित्य ठाकरे निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत। मतदार याद्यांसंदर्भात भेटीसाठी दाखल झाल्याची माहिती आहे। मतदार याद्यांसंदर्भात आदित्य ठाकरे निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेत आहेत। तर आदित्य ठाकरे निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी आता दाखल झालेत। मतदार याद्यांसंदर्भात आदित्य ठाकरे निवडणूक अधिकाऱ्यांना भेटीसाठी ते दाखल झालेत। कल्याण शिये रोड परिसरामध्ये सुटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह आढळला आहे। देसाई खाडी परिसरामध्ये 28 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळलाय। डायगर पोलिसांनी या तरुणीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवलेला आहे। मृत तरुणीची ओळख पटवून हत्या कोणी आणि का केली याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणासंदर्भात बातमी आहे। शीतल तेजवानीची वकील दीपाली केदार समितीसमोर सुनावणीसाठी आता उपस्थित राहिले आहेत। व्यवहारामध्ये कोण अधिकारी कर्मचारी होते या संदर्भातली समितीने माहिती घेतली आहे आणि कोणत्या अधिकाऱ्याच्या टेबलवर फाईल फिरली याबाबत देखील चौकशी करण्यात आली आहे। खरेदीदार आणि विक्री करणाऱ्यांनी नेमकं कोणाला हाताशी धरून हा व्यवहार केला, कोणत्या अधिकाऱ्यांच्या टेबलवर ही फाईल फिरली या संदर्भातली माहिती देखील समितीने घेतली आहे।